रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय शेवया। तुम्हाला जर शेवयांची खीर करायची असेल तर कमी शेवया घ्यायच्या, दूध आणि पाणी थोडंसं जास्त घ्यायचं। मला आता मीडियम बनवायचे आहे, थोडी खीरही नाही आणि एकदम सुक्या पण नाही। तर मी त्यासाठी शेवया घेतल्या, 1 ग्लास दूध घेतले, थोडेसे काजू बदाम आणि वेलची, थोडासा जायफळाचा तुकडा घेतला, एकदम थोडा, थोडीशी बडीशेप। मला हे थोडंसंच बनवायचं आहे, त्या प्रमाणात मी घेतलं आहे, आणि साखर। चला तर मग आधी हे ड्रायफ्रूट्स सगळं मिक्सरला लावून घेऊया। ह्या शेवया मी तुपात व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। चला तर मग आधी ड्रायफ्रूट्स जाडसर वाटून घ्यायचे। शेवया तुपात भाजून घेतल्यामुळे आपण आता इथं थोडंच तूप घालणार आहोत। मी एवढी 1 टेबलस्पून मी तूप घातलं, तुपावर भाजून घेतले होते शेवया। आता मी हे एवढं तूप घालते। ही आपली ड्रायफ्रूटची मी पावडर करून घेतली आहे, त्यात बडीशेप भाजलेली घातलेली आहे, त्यामुळे वास खूप छान येतोय। तूप गरम झालं, थोडंसं ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे, थोडंसं हलकं, करपवायचं नाही। त्याच्यामध्ये 1 ग्लास दूध, 1 ग्लास पाणी, हवा असेल तर आपण थोडं अजून पाणी घालू शकतो। आता याच्यामध्ये आपण घालूया साखर। मी हा 1 ग्लास दूध घातले आणि ते 3 ग्लास पाणी घातले। जर खेड्यापाड्यात अशा रेसिपी बनवायच्या असतील आणि जर दूधच उपलब्ध नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फक्त पाण्यामध्ये शेवया करू शकता, छान लागतात, गुळामध्ये पण छान लागतात। आपण घालतोय साखर, चवीनुसार साखर। कोणाला गोड आवडत असेल तर त्यांनी जास्त घालायची, मी मध्यमच घातली, जास्त गोड पण नाही आणि जास्त फिकं पण नाही। अशा पदार्थात थोडीशी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेवया घालूया। तर जे आम्ही असे पदार्थ दाखवतो, आमच्याकडे थोडेफार जे साहित्य शिल्लक असेल त्याचा काहीतरी चांगला उपयोग करायचा, म्हणून आम्ही ते करत असतो। एखाद्या वेळेस जर तुमच्याकडं ड्रायफ्रूट्स नाहीत किंवा आता काजूच नाही, बदामच नाही, मग आता कशी शेवया करायच्या, तर नुसत्या तेलावर भाजून किंवा नुसत्या तुपावर भाजून जर तुम्ही शेवया अशी उकळी पाण्याची ठेवून त्यात जरी बनवल्या तरी खूप छान लागतात। एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे शेवया व्यवस्थित भाजणे। जशा की मी आत्ता भाजलेल्या आहेत अशा, म्हणजे त्या जर अशा थोड्याशा तांबूस कलरवर भाजल्या, करपायच्या पण नाहीत, कच्च्या पण ठेवायच्या नाहीत, अशा तांबूस कलरवर जर भाजल्या तर त्या एकदम मोकळ्या होतात आणि खायला पण अशा चवदार लागतात, चिकट होत नाहीत। आता मी तर थोडंसं माझ्याकडं केशर होतं म्हणून मी चमच्याभर दुधामध्ये हे इथं भिजत घातले। आता चांगली उकळी आल्यानंतर मग आपण त्यात शेवया टाकून घेऊ। ही अशी उकळी आलेली आहे दूध आणि पाण्याला। आता त्याच्यामध्ये आपण शेवया टाकून घ्यायच्या। शिजल्यानंतर या जास्त पातळ पण होणार नाहीत आणि घट्ट पण होणार नाहीत, मीडियम होणार। जेव्हा खीर करतो तेव्हा ते अशी पातळ असावी लागते शेवयांची खीर, मग तेव्हा कमी घालायच्या, दूध जास्त घालायचं, खवा घालायचा, खव्याने खूप छान टेस्ट येते। आता गॅस बारीक करायचा, उकळी आलेली आहे आणि त्याला एक 5 ते 7 मिनटं चांगलं शिजू द्यायचं। थंड झाल्यावर पण त्या व्यवस्थित घट्ट होतात। मला थोड्याशा घट्ट शेवया आवडतात, असं चमच्याने खाता येतील अशा, त्या पद्धतीने मी बनवते। वास खूप छान येतोय। मी अगदी छोटासा अर्धा चमचा भाजलेली बडीशेप टाकलेली, त्यामुळे त्याचा वास इतका सुंदर यायला लागला आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडीशी भाजलेली बडीशेप टाकली की ती त्या पदार्थाला वास आणि चव चांगली येते, पचायला पण ते हलके होतात। असं बारीक गॅसवर उकळत ठेवायचं। आणि मला एक असं जाता जाता तुम्हाला सांगावं असं वाटतं, पावसाळा सुरू होतो आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, लहान मुलांना, वृद्धांना किंवा मोठ्या माणसांना थोडंसं
अतिसाराचा, उलट्याचा, जुलाबांचा वगैरे त्रास होतो, तेव्हा मला असं वाटतं एखादा पदार्थ गोडाचा किंवा तूप असलेला घरात आधीच वापरावा. जसं की वरण भात तूप, किंवा चपातीला थोडंसं किंचित तूप लावून खावं, किंवा शिरा तुपातला करावा, किंवा अशा शेवया तुपातल्या कराव्यात. तुपाचा थोडा का असेना घरामध्ये वापर करा. त्याच्यामुळे असं नाही तुमचं वजन वाढतं किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं. तुपाने असं काही होत नाही. अगदी कमी प्रमाणात, आमच्या घरी आम्ही काही जास्त खात नाही तूप, पण असं थोडंसं 1-2 चमचे, परिवाराला काही खूप नाही आहे, संपूर्ण परिवाराच्या शरीरात दवाखान्यापेक्षा तरी ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. तेव्हा तुम्ही थोडी पावसाळा असल्यामुळं काळजी घ्या. भाज्यांमध्ये थोडंसं काही चपातीला किंवा थोडंसं आपलं ताटात अगदी चमच्याभर, काहीच जरी तुम्हाला तुपाचा पदार्थ बनवायचा नसेल तर चमचाभर भाकरीला किंवा चपातीला लावून तुम्ही तूप खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळं जुलाबाचा त्रास होत नाही. हे मला असं आवर्जून सांगावं असं वाटलं. आपल्या अशा हव्या तशा शेवया तयार झालेल्या आहेत. शेवयाचा भात करायचा असेल तर एकदम मोकळ्या करायच्या. शेवया पातळ करायच्या असतील तर दूध किंवा पाण्याचं प्रमाण वाढवायचं. घट्ट करायच्या असतील तर शेवयांचं प्रमाण वाढवायचं. आता आपण याच्यामध्ये घालूया केशर. आपण तयार करूया नैवेद्याचं ताट. म्हणजे थोडेसे मी वाटीत नैवेद्यासाठी तयार करते. तुम्ही बघू शकता ह्या तयार झाल्या शेवया. तुम्हीही नक्की करा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.